नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैजनाथ सर विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दाच्या जातीमधला विकारी शब्दाचा पॅटर्न संपवलेला आहे। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे घटक या ठिकाणी आपले झालेले आहेत। आज आपल्याला प्रयोग हा सेक्शन सुरू करायचा आहे। प्रयोग म्हणजे नेमकं काय, प्रयोगामध्ये नेमकं काय काय आपण पाहणार आहोत, काय पाहायचं आपल्याला बघा। प्रयोग घटकामध्ये प्रयोग ही एक संकल्पना काय आहे बघूया आपण। प्रयोग नेमकं काय आहे। प्रयोग पाहण्यासाठी आपल्याला तीन शब्द अतिशय महत्त्वाचे असतात। एक असतो कर्ता, एक असतं कर्म आणि क्रियापद। या तीन घटकाची आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायची। आफ्टर दॅट विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत प्रयोगाचे प्रकार। प्रयोगाचे प्रकार, आता प्रयोगाच्या प्रकारामध्ये तीन प्रकार असतात, कर्तरी, कर्मणी, भावे। त्याच्यानंतर मग मिश्र प्रयोग पण आपल्याला पाहिजेत। काय पाहिजे? मिश्र प्रयोग पण पाहिजे। आले लक्षात? मग हे एवढे घटक साधारणतः आपण प्रयोग या सेक्शन मध्ये अभ्यासणार आहोत। अतिशय छान टॉपिक आहे। वेगवेगळे प्रश्न या टॉपिकवर आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायला आवडेल की वाक्यातला कर्ता, कर्म, क्रियापद कसं शोधायचं। वाक्यातला कर्ता, कर्म आणि क्रियापद कसं शोधायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर ते पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे। आता आपण पहिल्यांदा बघूया वाक्यातला कर्ता कसा शोधायचा असतो। वाक्यातला कर्ता कसा शोधायचा असतो। वाक्यातला कर्ता शोधणं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वाक्य वाचता त्यावेळेला लक्षात ठेवणार आहात तुम्ही की क्रिया करणारा घटक कर्ता असतो। काय म्हटलं मी? क्रिया करणारा घटक कर्ता असतो। क्रिया करणारा घटक कर्ता असतो। दुसरं काय वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं? संपूर्ण वाक्य ज्याबद्दल माहिती सांगते, संपूर्ण वाक्य ज्याबद्दल माहिती सांगते तो कर्ता असतो। संपूर्ण वाक्य ज्याबद्दल माहिती सांगते तो काय असतो? कर्ता असतो। वाक्यातील क्रिया करणारा घटक काय म्हटलं मी? कर्ता। दुसरा घटक काय लक्षात ठेवायचा? संपूर्ण वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगतो तो कर्ता असतो। तिसरं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवणार विद्यार्थी मित्रांनो? कर्ता वाक्यातला शोधता येण्यासाठी तुम्हाला हे मुद्दे महत्त्वाचे आहेत। एक तर क्रिया करणारा घटक कर्ता असतो, संपूर्ण वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगतोय तो घटक कर्ता असतो। क्रिया करणारा साधारणपणे हा सजीव असतो। काय? कारण क्रिया सजीवच करतील ना, निर्जीव क्रिया करतील का? निर्जीव क्रिया करतील का? अजिबात नाही, निर्जीव क्रिया करणार नाहीत बरं का रे। पुढचं काय वैशिष्ट्य बघा, लक्षात ठेवा। क्रियापदाच्या मूळ रूपाला काय रे? क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा, नारी, नारे व नाऱ्या यापैकी योग्य प्रत्यय जोडून कोण या शब्दाने प्रश्न विचारल्यास, कोण या शब्दाने प्रश्न विचारल्यास कर्ता मिळतो। मित्रांनो, व्यवस्थित लक्षात घ्या। आपण पाहणार आहोत प्रयोग नावाचा टॉपिक। प्रयोग नावाच्या टॉपिकमध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की वाक्यातला कर्ता, वाक्यातलं कर्म आणि वाक्यातलं क्रियापद या तीन गोष्टी आपल्याला माहिती असणं अनिवार्य आहे। खास करून कर्ता आणि क्रियापद माहिती असणं गरजेचं आहे। तर पहिला घटक आपण क्रियापदाच्या कर्त्याच्या आणि कर्माच्या अनुषंगाने चर्चा करतो आहोत।
त्याच्यातला पहिला घटक मी म्हटलं विद्यार्थी मित्रांनो कुठला आहे महत्वाचा, तर पहिला महत्वाचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता, कर्ता. पहिला महत्वाचा घटक काय आहे, कर्ता. कर्ता कोण असतो, क्रिया करणारा घटक कर्ता असतो. जो क्रिया करतो वाक्यामध्ये तो कर्ता असतो. मी म्हटलं सिंह हरणाला पकडतो, पकडणारा कोण आहे, सिंह आहे. सिंह काहीतरी क्रिया करायला आहे, सिंह काहीतरी क्रिया करायला. आजी रांगोळी काढते, रांगोळी काढणारी कोण आहे, आजी आहे. आजी काहीतरी क्रिया करते. शिवरायांनी किल्ले जिंकले, शिवरायांनी किल्ले जिंकले. किल्ले जिंकणारे कोण आहेत, शिवराय आहेत. म्हणजे काय, क्रिया करणारा कर्ता असतो. क्रिया करणारा कोण, कर्ता असतो. येते का लक्षामध्ये. दुसरं वाक्य काय म्हणतंय, संपूर्ण वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगतं तो कर्ता असतो. संपूर्ण वाक्य ज्याच्याबद्दल, कधी कधी काय होतं वाक्यामध्ये क्रिया नसते, कधी कधी काय होतं वाक्यामध्ये क्रिया नसते. वाक्यामध्ये ज्या वेळेला क्रिया नसेल त्यावेळेला संपूर्ण वाक्य एखाद्या घटकाबद्दल माहिती सांगत असतं आणि तो घटक त्या वाक्यातला मेन पार्ट असतो. आणि मग अशा वेळेला त्याला काय म्हणायचं, अशा वेळेला त्याला काय म्हणायचं, कर्ता म्हणायचं. लक्षात येते का. जसं आपण म्हणलं रस्त्यात दगड पडलेला होता, तर संपूर्ण वाक्य दगडाशी भोवती फिरते, म्हणजेच काय, दगड हा महत्वाचा आहे. दगड हा वाक्यातला कर्ता असू शकतो. लक्षात आले का. त्याच्यानंतर साधारणपणे क्रिया करणारा घटक हा काय असणार आहे, सजीव असणार आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. क्रिया करणारा घटक कर्ता असतो, म्हणजे क्रिया कोण करणार आहे, सजीवच करणार आहेत ना. क्रिया कोण करणार आहे, सजीवच करणार आहे. क्रिया करणारा घटक सजीव असतो. ओके. त्याच्यानंतर क्रियापदाच्या मूळ रूपाला कोणते प्रत्यय लावायचे, नारा, नारी, नारे आणि नाऱ्या यापैकी योग्य तो प्रत्यय लावायचा. आणि काय, कोण या शब्दाने प्रश्न विचारल्यास येणारं उत्तर कर्ता असतो. येणारं उत्तर कर्ता असतो. बघा बरं इकडे लक्ष द्या जरा. आपण एक वाक्य लिहूया, सगळेजण लक्ष देत आहे. साहिल पुस्तक वाचतो. मित्रांनो तुमच्या लक्षात येईल या वाक्यामधला कर्ता कोण आहे, कर्ता कोण आहे, साहिल. कर्ता साहिल आहे. मग मला सांगा साहिल करता आपण का म्हणणार, तर त्या वाक्यामध्ये एक क्रिया दर्शवली जाते वाचनाची. क्रिया दर्शवली जाते वाचनाची. वाचणारा कोण आहे, वाचणारा आहे साहिल. नारा नारी प्रत्यय. वाचणारा कोण, क्रियापदाचं मूळ रूप काढलं आपण बाजूला, त्याला नारा प्रत्यय लावला. वाचणारा कोण, उत्तर आलं साहिल. साहिल हा वाक्याचा कर्ता आहे. साहिल हा वाक्याचा कर्ता आहे. तो सजीव पण आहे, तो क्रिया करतोय आणि आपल्याला कसं मिळालं, नारा नारी प्रत्यय लावून मिळालं. आलं की लक्षामध्ये. म्हणजे प्रयोग हा सेक्शन पाहत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा घटक काय लक्षात घ्यायचा आहे, तर वाक्यातला कर्ता ओळखता येणं गरजेचं आहे. वाक्यातलं कर्म ओळखता येणं गरजेचं आहे. कर्ता लक्षात येतोय का, क्रिया करणारा कर्ता असतो. संपूर्ण वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगतं तो कर्ता असतो. संपूर्ण वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगतं तो कर्ता असतो. इथे लक्षामध्ये सगळ्यांना याच्यावर प्रश्न आलेला आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा नारी नारे नाऱ्या यापैकी योग्य तो प्रत्यय जोडून कोण या शब्दानं प्रश्न विचारल्यास येणारा उत्तर कर्ता असतं. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. क्रिया करणारा घटक कर्ता असतो. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्म. पुढे आपल्याला काय पाहायचंय, कर्म. आता हे जे कर्म असतं बाळांनो, हे कर्म अतिशय महत्वाचं आहे. कर्म मी काय म्हटलं, अतिशय महत्वाचं आहे. आता कर्म कसं शोधणार किंवा कर्म शोधण्याच्या काय क्रायटेरियाज आहेत ते आपण थोडंसं बघूया. पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचं, क्रिया सोसणारा घटक. काय, क्रिया सोसणारा घटक. क्रिया सोसणारा घटक म्हणजे कर्म. क्रिया सोसणारा घटक म्हणजे कर्म. न्याची क्रिया कोणावर घडते, काय रे, न्याची क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म. पुढं वाक्यातील क्रियापदाला काय व कोणाला या शब्दांनी प्रश्न विचारल्यास, या शब्दांनी प्रश्न विचारल्यास येणार उत्तर कर्म.
वाक्यातील क्रियापदाला कशाला काय व कोणाला या शब्दांनी प्रश्न विचारल्यास येणार उत्तर कर्म असतं. काय व कोणाला या शब्दांनी प्रश्न विचारायचा आहे. ओके, या शब्दांनी प्रश्न विचारायचा आहे. पण तो प्रश्न कोणाला विचारणार आहात आपण, येते का रे लक्षात. काय व कोणाला. काय व कोणाला या शब्दांनी कोणाला प्रश्न विचारायचा. क्रियापदास प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर कर्म असते. लक्षात ठेवा. काय काय म्हटलं. क्रिया सोसणारा घटक कर्म असतो. न्याची क्रिया कोणावर घडली ते कर्म असतं. काय व कोणाला या शब्दांनी क्रियापदास प्रश्न विचारल्यास येणारं उत्तर कर्म असतं. कर्त्यापासून निघालेली क्रिया बघा, काय लक्षात ठेवणार आहात. कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्या घटकावर जाऊन थांबते, तो घटक कर्म असतो. कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्या घटकावर जाऊन थांबते तो घटक काय असतो, कर्म असतो. कर्ता कळाला, क्रिया करणारा. कर्म काय म्हटलं तुम्हाला, क्रिया सोसणारा घटक कर्म आहे. न्याची क्रिया कोणावर घडते ते कर्म आहे. काय व कोणाला या शब्दाने प्रश्न विचारल्यास येणार उत्तर कर्म आहे. कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्या घटकावर जाऊन थांबते तो घटक काय असतो, कर्म असतो. साधारणतः अजून एक मुद्दा लक्षात ठेवणार आहात तुम्ही. साधारणतः क्रियापदाला ज्या वेळेला तुम्ही भूतकाळी रूपामध्ये नेत असताना जर कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागत असेल तर त्या वाक्यात कर्म असतं असं लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी परत एकदा ऐका. वाक्य जेव्हा तुम्ही वर्तमान काळातून भूतकाळामध्ये नेता आणि भूतकाळामध्ये वाक्य नेत असताना जर कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागला तर त्या वाक्यामध्ये कर्म असतं असं लक्षात ठेवायचं. आता बघा, मी तुम्हाला पुढे सांगतो ह्या सगळ्या संदर्भामध्ये. आता इथं आपण वाक्य लिहिलं. काय वाक्य लिहिलं, साहिल पेरू तोडतो. मला सांगा, तोडण्याची क्रिया कोणावर झाली, पेरूवर. तोडण्याची क्रिया कोणावर झाली बघा, तोड. मूळ रूप काय आहे, तोड. आता आपण काय मुद्दा म्हटलं, न्याची क्रिया कोणावर झाली, तोडण्याची क्रिया कोणावर झाली, काय, पेरू. उत्तर आलं का रे. तुम्ही याला काय न प्रश्न विचारा. काय तोडतो, पेरू. काय म्हटलं होतं इथं पाठीमाग परत एकदा बघा. क्रिया सोसणारा घटक न्याची क्रिया कोणावर झाली आणि काय आणि कोणाला या शब्दाने प्रश्न विचारल्यास येणार उत्तर कर्म असतं. बघा, न्याची क्रिया, तोडण्याची क्रिया कोणावर झाली, पेरूवर. लक्षात आलं का. कायचं उत्तर पेरू आलं. कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कुठं जाऊन थांबली, पेरूपाशी जाऊन थांबली. तोडण्याची क्रिया साहिलपासून सुरू झाली आणि ते कुठं जाऊन थांबली, पेरूपाशी जाऊन थांबली. तेव्हा ते काय झालं, पेरू वाक्यातलं कर्म झालं. येतं एक लक्षामध्ये. पेरू या घटकाला तुम्हाला वाक्यातलं कर्म असं म्हणायचं आहे. पेरू या घटकाला तुम्हाला वाक्यातलं कर्म असं म्हणायचं आहे. येतं लक्षामध्ये. आता कोणालाचं उत्तर बघा. कोणालाचं एक उत्तर बघा. आजी नातवाला पेढा भरवते. पेढा बनवणारी कोण आहे, पेढा भरवणारी कोण आहे,
पेढा भरवणारी आहे आजी. आजी या वाक्याचा काय झाला रे? आजी हा वाक्याचा कर्ता झाला. काय ना प्रश्न विचारा. काय भरवते? पेढा उत्तर येतं का रे? कोणाला भरवते? नातवाला उत्तर आलं का रे? नातवाला. आजी नातवाला पेढा भरवते वाक्यातला कर्ता आहे आजी. पेढा आहे कर्म, नातवाला हे पण कर्म आहे. मग विद्यार्थी मित्रांनो हे पण कर्म आहे आणि हे पण कर्म आहे. याला पण तुम्ही कर्मच म्हणा, याला पण तुम्ही कर्मच म्हणा. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडू शकतो की सर या ठिकाणी दोन कर्म आहेत, मग हे आम्ही कसं ओळखायचं? या दोन कर्मांमध्ये काय फरक आहे हे आम्हाला सांगा एकदा. आपण त्याबद्दल देखील चर्चा करणारच आहोत. इथं फक्त एक मुद्दा लक्षात घेणार आहात तुम्ही, तो म्हणजे कोणता? तर वाक्यातल्या क्रियापदाला काय आणि कोणाला या शब्दाने प्रश्न विचारल्यानंतर येणारी उत्तर ही कर्म असतात. येणारी उत्तर ही कर्म असतात. येतंय का लक्षामध्ये तुमच्या सर्वांच्या? त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे मी तुम्हाला सांगणारच आहे, काय टेन्शन नका घेऊ. बरोबर. तुम्हाला सांगतो एक महत्वाची गोष्ट ती अशी आहे की कर्ता आणि कर्म तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो किती महत्वाचे आहेत, किती टॉपिकसाठी महत्वाचे आहेत माहिती आहे तुम्हाला? कधी विचार केलाय मराठीमधल्या प्रश्नाचा, वाक्याचा? बघा, लक्ष द्या. अतिशय महत्वाचे बाबांनो, प्रश्न खूप महत्वाचा आहे. कोणत्या कोणत्या याच्यासाठी महत्वाचा आहे? किती घटक आहेत महत्वाचे इथं? तर तुम्हाला क्रियापदाचे प्रकार हा आपण एकदा टॉपिक पाहिला बघा. याच्या अगोदर कोणता? क्रियापदाचे प्रकार. तिथं महत्वाचा आहे कर्ता आणि कर्म. अजून रे आता जो आपण सुरू केलाय टॉपिक तो म्हणजे कोणता? प्रयोग. तिथं पण महत्वाचा आहे. अजून कुठं महत्वाचं आहे मित्रांनो? वाक्य पृथक्करण नावाच्या टॉपिक मध्ये सुद्धा कर्ता कर्म महत्वाचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे, गॅरंटीने सांगतो. कोणती परीक्षा द्या भविष्यामध्ये कर्ता आणि कर्म या सेक्शनवर प्रश्न येणार म्हणजे येणार. पांढऱ्या दगडावरची गुलाबी रेषा आहे, लक्षात ठेवा. का? चारपैकी कोणत्या तरी टॉपिकवर प्रश्न पडणारच आहे ना, पडणारच आहे. लक्षात येते का? आणि दुसरा कोणता? विभक्ती. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा जो घटक आहे बाळांनो, हा जो घटक आहे कोणता? कर्ता आणि कर्म, हा प्युअरली मला लक्षात आला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. चार टॉपिकमध्ये त्याच्यावर प्रश्न आहे म्हणजे प्रश्न येणार म्हणजे येणार. काय प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम. आता एका लक्षात, ह्या चारही घटकाच्या अनुषंगाने आपण ते बघणार आहोत. मग इथं आपण पाहिलं कर्ता कसा शोधायचा असतो, कर्म कसं शोधायचं असतं. बरोबर ना? फर्स्ट सेक्शन मध्ये आपण पाहिलं होतं कर्ता कसा शोधायचा. क्रिया करणारा घटक कर्ता असतो. याच्या अगोदर आपण प्रयोगामध्ये आपल्याला काय काय मुद्दे पाहिजे ते पाहिलं, चर्चा केली होती. नंतर मग आपण कर्ता कसा शोधायचा ते पाहिलं. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहिलं क्रिया सोसणारा घटक म्हणजे कर्ता असतो. न्याची क्रिया कर्म असतं. न्याची क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म असतं. काय आणि कोणाला या शब्दाने प्रश्न विचारल्यास येणार उत्तर कर्म असतं. त्याच्यानंतर कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्या घटकावर जाऊन थांबते ते पण कर्म असतं. हे ओळखता येणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर मग आपण हे कर्म इथं पाहिलं आणि किती टॉपिकसाठी महत्व आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मी, की किती टॉपिकसाठी याचं महत्व आहे. आता दोन्ही मधला फरक तुम्हाला अजून मी परत सांगतो थोडासा. बघा वाक्य, मनोज सागरला प्रश्न विचारतो. मनोज सागरला प्रश्न विचारतो. मित्रांनो व्यवस्थित समजून घेणार आहात तुम्ही. आता वाक्याचा कर्ता कोणता आहे? वाक्याचा कर्ता आहे मनोज. वाक्याचा कर्ता कोणता आहे? वाक्याचा कर्ता आहे मनोज. एक मिनिट. वाक्याचा कर्ता आहे
मनोज, आता क्रियापद काय आहे विचारतो, हे क्रियापद आहे. कर्म कसं शोधणार आहात आम्ही? या क्रियापदाला काय ना प्रश्न विचारा. काय विचारतो? उत्तर आलं प्रश्न. या क्रियापदाला कोणाला या शब्दाने प्रश्न विचारा. कोणाला? सागरला. मित्रांनो, हे जे कर्म आहे ना, हे जे कर्म आहे ना, हे कर्म लक्षात घ्या प्रत्यक्ष कर्म असतं. याला म्हणायचं अप्रत्यक्ष कर्म. काय? प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. हा पहिला मुद्दा. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा काय? याची विभक्ती असते चतुर्थी, याची विभक्ती असते प्रथमा. तिसरा मुद्दा काय रे? हे असतं व्यक्ती स्वरूपात, हे असतं वस्तू स्वरूपात. चौथा मुद्दा काय रे? याचा कारकार्थ जर विचारला तर सांगायचा तुम्ही संप्रदान. याचा जर कारकार्थ तुम्ही विचारला तर काय सांगायचा? संप्रदान. याचा कारकार्थ जर विचारला तर तुम्ही काय सांगणार आहात? कर्म सांगणार आहात. खूप छान पद्धतीने समजून घ्या. मी आता सांगितलं तुम्हाला 4 घटकांमध्ये हा घटक महत्वाचा आहे. 4 टॉपिकसाठी. क्रियापदाचे प्रकार असेल, प्रयोग असेल, विभक्ती असेल, वाक्य पृथक्करण असेल, या सगळ्यांमध्ये हा घटक महत्वाचा असणार आहे. लक्षात आले का? म्हणून हा घटक तुम्हाला व्यवस्थित रीतीने समजून घेणं काय आहे तुमचं काम आहे. ओके. आता बघा, वाक्यामध्ये काय मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. वाक्यामध्ये काय मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बरोबर. याला तुम्ही काय म्हटलंय? कर्ता म्हटलंय. क्रियापदाला प्रश्न जर काय न विचारत असाल तर प्रत्यक्ष कर्म येतं. ते वस्तू स्वरूपात असतं. त्याची विभक्ती प्रथमा असते. कधी कधी त्याची विभक्ती अप्रत्ययी द्वितीया पण मानली जाते. बरं का रे? काय मानली जाते? अप्रत्ययी द्वितीया पण त्याची विभक्ती मानली जाते. प्रथमा पण मानली जाते, अप्रत्ययी द्वितीया पण मानली जाते. कारण विभक्ती या प्रत्ययावरून ठरत असतात. तर इथं सागरला, सला ते सला ना ते हे प्रत्यय आहे. ला म्हणून चतुर्थी विभक्ती आहे. हे वस्तुवाचक असतं साधारणतः आणि हे व्यक्तिवाचक असतं. याला कारकार्थ कर्म समजायचा असतो आणि याला कारकार्थ संप्रदान समजायचा असतो. कर्ता, कर्म, क्रियापद हे घटक इथं आपण आज चर्चा करतो आहोत. हे सगळ्यांना समजून येणं अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी ज्याला वाक्यातलं कर्ता, कर्म, क्रियापद कळत नाही, अवघड आहे. खूप अवघड आहे, भयानक अवघड आहे. कारण हे कळणं गरजेचंच आहे. हे कळणं गरजेचंच आहे. ते कळाल्याशिवाय प्रश्न कळणार नाहीत. म्हणून हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे असं लक्षामध्ये ठेवायचं. कर्ता, कर्म, क्रियापद. आता बघा बरं, मी एक वाक्य लिहितो. समजतंय का तुम्हाला? सांगा. श्रावण महिन्यात झाडाला नवी पालवी फुटते. मित्रांनो, वाक्यातला मला कर्ता शोधून सांगणार आहात तुम्ही. वाक्यातला कर्ता शोधणार आहात. कोणता आहे कर्ता वाक्यातला? वाक्यातला कर्ता कोणता आहे रे? नवी पालवी हा वाक्यातला कर्ता आहे. कोणता कर्ता आहे? नवी पालवी हा वाक्यातला कर्ता आहे. येते का लक्षात? दुसरं वाक्य बघा. मुघल साम्राज्याचा काय रे अंत झाला. वाक्यातला कर्ता येईल मित्रांनो कोणता? अंत. वाक्यातला कर्ता कोणता येईल? अंत.
श्रावणीला श्रावण महिन्यात थंडी वाजते. वाजणारी कोण आहे? थंडी. कधी वाजते? श्रावण महिन्यात. लक्षात येते का? थंडी हा वाक्याचा कर्ता आहे. कर्ता मला वाक्यातला कळाला पाहिजे. मुघल साम्राज्याचा अंत झाला. अंत हा वाक्याचा कर्ता आहे. ब्रिटिश राजाचं सिंहासन कधीही रिकामं नसतं. प्रश्न आलेला आहे बघा. ब्रिटिश राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते. रिकामे नसणारे काय? रिकामे नसणारे काय? रिकामे नसणारे सिंहासन. सिंहासन वाक्याचा कर्ता आहे. सिंहासन वाक्याचा कर्ता आहे. म्हणजे वाक्यातला कर्ता खूप महत्वाचा आहे. तो तुम्हाला ओळखता येणं पहिलं तुमचं काम आहे. तो तुम्हाला ओळखता येणं पहिलं तुमचं काम आहे. लक्षात आलं का सर्वांना? रिकामे नसते. अक्षय सर्वांना गोष्ट सांगतो. सांगणारा कोण आहे? सांगणारा कोण आहे? अक्षय आहे. सांगणारा कोण आहे? अक्षय आहे. काय सांगतोय? गोष्ट सांगतोय. गोष्ट कर्म झाला आता इथं बरं का रे. आणि कर्ता कोणता झाला? कर्ता कोणता झाला? अक्षय. अक्षय ह्या वाक्याचा कर्ता, गोष्ट हे वाक्यातलं कर्म. सर्वांना हे पण कर्म. कोणाला सांगतो? सर्वांना. हे पण कर्म अप्रत्यक्ष कर्म. आपण आता चर्चा केली. ते कोणतं कर्म? अप्रत्यक्ष कर्म. येते का लक्षामध्ये? प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म आणि कर्ता या गोष्टी लक्षात येत आहेत का? प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म आणि कर्ता. लक्षात आलं? आता बघा, नामदेवांनी जनतेला चांगले सल्ले दिले. शोधा वाक्याचा कर्ता. सल्ले देणारे कोण? नामदेव. हा वाक्याचा कर्ता. काय दिले? सल्ले. हे वाक्याचं कर्म. कुणाला? जनतेला. हे पण वाक्याचं कर्म. देणे हे वाक्याचं क्रियापद. देणे हे वाक्याचं क्रियापद. वाक्यातला कर्ता, वाक्यातलं कर्म आणि वाक्यातलं क्रियापद व्यवस्थित समजून घेताय तुम्ही. वाक्यातला कर्ता, वाक्यातलं कर्म आणि वाक्यातलं क्रियापद व्यवस्थित समजून घेताय. हे एवढे घटक आपल्याला कळाले की प्रयोग हा घटक आपल्याला सोपा जाणार आहे किंवा प्रयोगाच्या अनुषंगाने आपल्याला चांगले मुद्दे लक्षात येणार आहेत. ते तर काही टेन्शन नाही आहे. बघा पुढे येऊया आपण. आता आपण प्रयोग या सेक्शनचा विचार करणार आहोत. कशाचा? प्रयोग या सेक्शनचा विचार करणार आहोत. प्र प्लस यूज या शब्दापासून प्रयोग हा शब्द तयार झाला. प्र प्लस यूज या शब्दापासून प्रयोग हा शब्द तयार झाला. वाक्यामध्ये कर्ता, वाक्यामध्ये कर्म आणि क्रियापद. वाक्यातील कर्ता आणि कर्म यांचं क्रियापदाशी असलेलं जुळणी, बांधणी, नातं, संबंध म्हणजे प्रयोग. वाक्यामध्ये 3 शब्द असतात. याची आपण आता चर्चा केली. या तिन्ही शब्दाला खूप महत्त्वाचं स्थान असतं कारण हे तिन्ही शब्द वाक्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. वेगवेगळ्या भूमिका पार पडतात. ते मुळामध्ये शब्द आहेत पण प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. एक शब्द दुसऱ्या शब्दापेक्षा वेगळं काम करतोय. एक शब्द दुसऱ्या शब्दापेक्षा वेगळं काम करतोय आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण काय म्हणतोय? प्रयोग म्हणतोय. म्हणजे त्या तिघांचा संबंध असतो. कर्त्यानं दर्शवलेली क्रिया, क्रियापद, कर्त्यानं दर्शवलेली क्रिया किंवा कर्त्यानं केलेली क्रिया क्रियापद दर्शवत असतं आणि क्रियापदाने दर्शवलेली क्रिया, कर्त्यानं केलेली क्रिया कर्मावर घडत असते. म्हणजे तिघांचा इथं कॉम्बिनेशन किंवा तिघांचा इथं त्रिकोण असतो. लक्षात ठेवायचं. समजा ह्या वाक्याचं काय आहे? क्रियापद. हे काय आहे? वाक्याचं कर्म. आणि हा काय आहे? वाक्याचा कर्ता.
क्रिया करणारा घटक कर्ता असतो, क्रिया ज्याच्यावर घडते तो घटक कर्म असतो आणि क्रिया दर्शवणारा घटक म्हणजे क्रियापद असतं. या तिघांचा जो संबंध आहे, कशाचा? कर्माचा, कर्त्याचा आणि क्रियापदाचा. या तिघांच्या संबंधाला काय म्हणायचं? प्रयोग असं म्हणायचं. या तिघांच्या संबंधाला काय म्हणायचं? प्रयोग असं म्हणायचं. त्यांची जुळणी असते. काय असते? जुळणी असते, रचना असते, बांधणी असते. कर्ता कर्म यांची क्रियापदाशी जुळणी, रचना, बांधणी म्हणजेच प्रयोग. जुळणी, रचना, बांधणी म्हणजेच प्रयोग. येते लक्षामध्ये? प्र प्लस यू ज्या शब्दापासून याची रचना झालेली असते. तिघांचा एकमेकाशी खूप जवळचा संबंध असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रयोग या सेक्शनमध्ये प्रयोगाचे 3 प्रकार बघायचे मुख्य. किती? प्रयोगाचे प्रकार. किती प्रकार आहेत मित्रांनो प्रयोगाचे? प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत प्रयोगाचे? 3 प्रकार आहेत. पहिला कुठला बाळांनो? कर्तरी प्रयोग. दुसरा कुठला? कर्मणी प्रयोग. आणि तिसरा कुठला? भावे प्रयोग. हे 3 घटक आपल्याला बघायचे आहेत. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी प्रयोग म्हटलं की कर्ता महत्वाचा असतो. कर्तरी प्रयोग म्हटलं की कर्ता महत्वाचा असतो. कर्मणी प्रयोग म्हटलं की कर्म महत्वाचं असतं. भावे प्रयोगामध्ये दोघंही महत्वाचे नसतात. कर्तरी प्रयोगामधला कर्ता धातुरूपेश असतो. कर्मणी प्रयोगातलं कर्म धातुरूपेश असतं. भावे प्रयोगात दोघांनाही महत्व नसतं. ज्या प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा मानला जातो, कर्ता सक्रिय असतो, कर्ता कृतिशील असतो, कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय नसतो, कर्त्याचा प्रभाव क्रियापदावर असतो, त्या प्रयोगाला म्हणायचं कर्तरी प्रयोग. काय काय म्हटलं लक्षात येते का? ज्या प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो, कर्ता सक्रिय असतो, कर्ता धातुरूपेश असतो, कर्त्याचा प्रभाव क्रियापदावर असतो, कर्त्याला विभक्तीचे प्रत्यय नसतात, त्या वाक्यामध्ये कोणता प्रयोग असतो? कर्तरी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना आपल्या लक्षात येतं, ज्या वाक्यामध्ये कर्म महत्वाचं असतं, कर्म धातुरूपेश असतं, कर्माचा प्रभाव क्रियापदावर असतो, कर्माचा प्रभाव क्रियापदावर असतो, कर्माला विभक्तीचे प्रत्यय नसतात, कर्त्याला विभक्तीचे प्रत्यय असतातच आणि असतातच. असं जर वाक्य असेल तर ते वाक्य आहे कर्मणी प्रयोगाचं. येते का ना? भावे प्रयोगामध्ये काय? ज्या प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघंही महत्वाचे नसतात. कर्ता आणि कर्म दोघंही महत्वाचे नसतात. कर्त्याचा किंवा कर्माचा क्रियापदावर प्रभाव चालत नाही. कर्त्याचा किंवा कर्माचा क्रियापदावर प्रभाव चालत नाही. कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही विभक्तीचे प्रत्यय असतात. क्रियापद साधारणपणे तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असते. त्या प्रयोगाला म्हणायचं भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे विद्यार्थी मित्रांनो परत 2 प्रकार असतात. सकर्म कर्तरी, अकर्म कर्तरी. कर्मणी प्रयोगाचे परत 5 प्रकार असतात. प्राचीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, प्रधान कर्तुक कर्मणी. प्राचीन कर्मणी काय म्हटलं परत एकदा ऐका? प्राचीन कर्मणी, प्रधान कर्तुक कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी आणि कर्म कर्तरी किंवा त्यालाच नवीन म्हणतात. हे त्याचे प्रकार आहेत. भावे प्रयोगाचे परत 3 प्रकार. सकर्मक भावे, अकर्मक भावे, भाव कर्तुक भावे. अकर्मक भावे प्रयोगाचे परत 3 प्रकार. प्रधान कर्तुक, समापन आणि शक्य. हे सगळे मुद्दे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे आहेत. याच्यावर प्रश्न कसे आहेत ते पण बघायचं आहे. संकल्पना, आपला शिकवण्याचा मुद्दा कसा असतो? संकल्पना पाहणे, प्रश्नांच्या स्वरूपात सराव करणे, प्रश्नांच्या स्वरूपामध्ये त्याचा सराव करणे. हे मुद्दे काय करायचे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. येते का सर्वांच्या लक्षात? सब लोगों को? तर आज आपण एवढ्याच मुद्द्यावर थांबणार आहोत. उद्या आपल्याला पुढचे बाकीचे मुद्दे या ठिकाणी चर्चा करायचे आहेत. बघा आज आपण काय काय पाहिलंय. प्रयोग,
कर्तरी, कर्मणी आणि भावे. प्रयोग त्याच्यात महत्त्वाचं काय, कर्ता, कर्म, क्रियापद, प्रयोगाचे प्रकार, मिश्र प्रयोग हे आपण पाहणार आहोत. बरोबर. कर्ता काय हे इथं आपण डिटेलमध्ये बघितलं. इथं कर्म कसं शोधायचं, कर्म शोधण्याच्या काही टेक्निक्स काय आहेत त्या बघायच्या. त्याच्यानंतर आपण थोडीशी चर्चा केली कर्ता, कर्म आणि क्रियापदाच्या अनुषंगानं किती टॉपिकला हे महत्त्वाचं आहे त्याच्या अनुषंगानं आपण चर्चा केली. त्याच्याशिवाय मग प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म कसा मुद्दा आहे ते पाहिलं. याच्यातले कर्ते शोधण्याचा प्रयत्न केला. कर्म इथं शोधलं आपण. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा केली प्रयोगाच्या अनुषंगानं. आपण चर्चा केली कशाच्या अनुषंगानं, प्रयोगाच्या अनुषंगानं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करूयात, प्रयोग हा घटक डिटेलमध्ये अभ्यासूयात. ओके. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.